नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र सरकार यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. म्हणजेच BE-BTechच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामध्ये नंबर 1, अर्जाची ऑनलाईन नोंदणी आणि प्रवेशासाठी उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आणि ऑनलाईन पद्धतीने प्रवेशासाठी अर्जाच्या कागदपत्रांची पडताळणी आणि पुष्टी करणे. यासाठी टीप: उमेदवाराला अर्जाची पडताळणी आणि पुष्टी करण्यासाठी ई-स्क्रुटिनी केंद्रावर जाण्याची गरज नाही. त्याचा किंवा तिचा अर्ज आणि कागदपत्रे केवळ ऑनलाईन पद्धतीने ई-स्क्रुटिनी केंद्राद्वारे पडताळून पाहिले जातील आणि पुष्टी केली जातील. याची पहिली तारीख आहे 9/12/2020 आणि शेवटची तारीख आहे 15/12/2020 रात्री 12 वाजेपर्यंत. नंबर 2, अर्जाच्या ई-स्क्रुटिनी दरम्यान उमेदवाराने काय केले पाहिजे. त्यामध्ये जर त्रुटी नाही आढळली तर प्राप्तिक्रम पावतीसह उमेदवार लॉगिन मध्ये पडताळणी आणि पुष्टीची स्थिती उपलब्ध असेल. जर त्रुटी आढळली तर उमेदवार लॉगिनद्वारे त्याच्या दुरुस्तीसाठी त्याचा किंवा तिचा अर्ज मागे घेऊन त्रुटींचा तपशील उमेदवारांना कळवला जाईल. नंबर 3, उमेदवार 9/12/2020 ते 15/12/2020 दरम्यान परत केलेला अर्ज संपादित करेल आणि त्याच्या किंवा तिच्या लॉगिनद्वारे ई-स्क्रुटिनीसाठी अर्ज पुन्हा सादर करेल. ब, जम्मू काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश आणि लडाख स्थलांतरित NRI, PIO, OCI, CIWGC, FN उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आणि अपलोड केलेल्या कागदपत्रांची प्रत पाठवावी. यासाठी तारीख आहे 9/12/2020 ते 16/12/2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ऑनलाईन नोंदणी आणि कागदपत्रांची पडताळणी कॅप सीट्स वगळता इतर जागांच्या प्रवेशासाठी अर्जाची पुष्टी 14 जानेवारी 2021 पर्यंत छाननी केंद्राद्वारे ऑनलाईन ई-व्हेरिफिकेशन मध्ये 5 वाजेपर्यंत चालू राहील. 15 डिसेंबर 2020 नंतर नोंदणी केलेले अर्ज फक्त नॉन कॅप सीट साठी विचारात घेतले जातील. 16 डिसेंबर 2020 नंतर छाननी केंद्राने कन्फर्म केलेले अर्ज फक्त नॉन कॅप सीट साठी विचारात घेतले जातील. नंबर 3, तात्पुरती गुणवत्ता यादी वेबसाईटवर प्रदर्शित होईल 18/12/2020 रोजी. नंबर 4, सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तक्रारी सादर करणे. जर असतील तर उमेदवार त्याच्या किंवा तिच्या लॉगिनद्वारे तात्पुरत्या गुणवत्ता यादीत दर्शविलेल्या डेटामध्ये आवश्यक सुधारणेबद्दल तक्रार मांडेल. अशा उमेदवारांचा अर्ज दुरुस्तीसाठी त्याच्या किंवा तिच्या लॉगिन मधील उमेदवाराकडे परत केला जाईल. कोणत्याही सुधारणा सवलतीच्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी उमेदवार आवश्यक कागदपत्रे अपलोड करतील. उमेदवाराने उपस्थित केलेल्या तक्रारीची स्वीकृती नकाराची स्थिती उमेदवार अद्ययावत पावतीसह उमेदवार लॉगिन मध्ये उपलब्ध असेल. यासाठी तारीख आहे 19/12/2020 पासून 20/12/2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. नंबर 5, महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय जम्मू काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश आणि लडाख स्थलांतरित उमेदवारांच्या अंतिम गुणवत्ता याद्या वेबसाईटवर प्रदर्शित होतील 22/12/2020 रोजी. नंबर 6, कॅप राऊंड 1 साठी प्रोव्हिजनल श्रेणी निहाय जागा म्हणजे सीट मॅट्रिक्स प्रदर्शित होतील 22/12/2020 रोजी. नंबर 7, उमेदवाराच्या लॉगिनद्वारे कॅप राऊंड 1 च्या ऑप्शन फॉर्मची ऑनलाईन सबमिशन आणि कन्फर्मेशन 23/12/2020 ते 25/12/2020. नंबर 8, कॅप राऊंड 1 च्या तात्पुरत्या वाटपाचे प्रदर्शन 28/12/2020. नंबर 9, कॅप राऊंड 1 च्या वाटपानुसार उमेदवाराने देऊ केलेल्या जागेचा स्वीकार करणे. ज्यामध्ये अ, उमेदवार कॅप राऊंड 1 मध्ये त्याला किंवा तिला दिलेल्या जागा वाटपाची स्वयं पडताळणी करेल आणि पात्रता, गुण, श्रेणी, लिंग, आरक्षण, विशिष्ट आरक्षण इत्यादींशी संबंधित त्याचा किंवा तिचा दावा प्रमाणित करेल. ब, जर उमेदवाराला त्याने केलेला दावा बरोबर नसल्याचे आढळले आणि त्याला किंवा तिला त्रुटी दुरुस्त करायची असल्यास माहिती पत्रकात दिलेल्या नियम 9 च्या कलम E नुसार त्रुटी उमेदवार केवळ ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदेल. सी, राऊंड 1 ऑटो फ्रीज मध्ये त्यांच्या पहिल्या पसंतीनुसार जागा वाटप करण्यात आलेले उमेदवार त्यांच्या लॉगिनद्वारे ऑनलाईन पद्धतीने जागा स्वीकृती शुल्क भरतील आणि असे उमेदवार पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. ड, ज्या उमेदवारांनी पहिल्या पसंती व्यतिरिक्त वाटप केले आहे आणि स्वतःचे वाटप त्यांच्या लॉगिनद्वारे राऊंड 1 मध्ये गोठवले आहे त्यांनी सीट स्वीकारणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन पद्धतीने आसन स्वीकृती शुल्क भरणे आवश्यक आहे. असे उमेदवार पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. उमेदवारांनी या पर्यायाचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. ई, ज्या उमेदवारांनी पहिल्या पसंती व्यतिरिक्त वाटप केले आहे आणि त्यांना पुढील फेऱ्यांमध्ये बेटरमेंट हवे आहे त्यांनी बेटरमेंटसाठी नॉन फ्रीज पर्याय निवडून ती जागा स्वीकारून फेरी 1 मधील जागेवर दावा करणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जागा स्वीकृती शुल्क भरावे लागेल. याची दिनांक आहे 29/12/2020 ते 31/12/2020. नंबर 10, कॅप राऊंड 1 नंतर आवश्यक कागदपत्रे सादर करून आणि शुल्क भरून प्रवेशाची पुष्टी करणे. टीप अ,
ज्या उमेदवारांनी 9C आणि 9D नुसार जागा स्वीकारली आहे त्यांनी प्रवेशाच्या पुष्टीसाठी वाटप केलेल्या संस्थेला अहवाल देणे आवश्यक आहे. बी. संस्था आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करेल आणि इन्स्टिट्यूट लॉगिनद्वारे ऑनलाईन प्रणालीतील उमेदवारांचा प्रवेश अपलोड करेल. उमेदवाराला वाटप केलेली जागा उमेदवाराने अर्जात केलेल्या खोट्या दाव्यावर असल्याचे आढळल्यास संस्था अशा उमेदवाराला प्रवेश देणार नाही आणि असा उमेदवार त्याच्या किंवा त्याच्या लॉगिनद्वारे तक्रार मांडेल. याची तारीख आहे 29/12/2020 ते 31/12/2020. नंबर 11. कॅप राऊंड 2 साठी तात्पुरत्या रिक्त जागांचे प्रदर्शन 1/1/2021. नंबर 12. उमेदवाराच्या लॉगिनद्वारे कॅप राऊंड 2 च्या ऑप्शन फॉर्मची ऑनलाईन सबमिशन आणि कन्फर्मेशन 2/1/2021 ते 4/1/2021. नंबर 13. कॅप राऊंड 2 च्या तात्पुरत्या वाटपाचे प्रदर्शन 6/1/2021. नंबर 14. कॅप राऊंड 2 च्या वाटपानुसार उमेदवारांनी देऊ केलेल्या जागेचा स्वीकार करणे. यासाठी टीप आहे, सर्व पात्र उमेदवारांनी राऊंड 2 मध्ये भाग घेतला आणि प्रथमच जागा वाटप केले ते वरील 9A नुसार जागा वाटपाची स्वयं पडताळणी करतील. ज्या उमेदवाराला राऊंड 2 मध्ये प्रथमच जागा वाटप करण्यात आले आहे तो उमेदवार त्याच्या किंवा तिच्या लॉगिनद्वारे ऑनलाईन पद्धतीने जागा स्वीकृती शुल्क भरेल. यासाठी तारीख आहे 7/1/2021 ते 9/1/2021. नंबर 15. कॅप राऊंड 2 नंतर आवश्यक कागदपत्रे सादर करून आणि शुल्क भरून प्रवेशाची पुष्टी संस्थेला अहवाल देणे. त्यासाठी टीप आहे, सहभागी उमेदवारांना प्रथमच वाटप केले जाते किंवा कोणतीही बेटरमेंट आधीची जागा राखून ठेवलेली अंतिम असेल अशा उमेदवारांनी प्रवेशाच्या पुष्टीसाठी वाटप केलेले संस्थेकडे तक्रार करणे आवश्यक आहे. यासाठी तारीख आहे 7/1/2021 ते 9/1/2021. नंबर 16. सरकार, सरकारी सहाय्यक, विनाअनुदानिक संस्थांसाठी रिकाम्या जागांसाठी संबंधित संस्था खालील पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतील. त्यामध्ये नंबर 1. संस्थेच्या वेबसाईटवर रिक्त जागांचे प्रदर्शन आणि न्यूज पेपरमध्ये योग्य जाहिरात देणे. नंबर 2. नोंदणीकृत उमेदवारांकडून अर्ज मागवणे. नंबर 3. कॉलेजच्या वेबसाईट आणि इन्स्टिट्यूट नोटीस बोर्डवर मेरिट लिस्ट तयार करणे आणि प्रदर्शित करणे. नंबर 4. सरकारी प्रवेश नियमांचे पालन करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे. यासाठी तारीख आहे 10/1/2021 ते 14/1/2021. नंबर 17. सर्व संस्थांसाठी शैक्षणिक उपक्रम सुरू करणे 15/12/2020 ते 4/1/2021. नंबर 17. सर्व संस्थांसाठी शैक्षणिक उपक्रम सुरू करणे 4/1/2021. नंबर 18. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी सर्व प्रकारच्या प्रवेशासाठी कट ऑफ तारीख 14/1/2021. नंबर 19. संस्थांसाठी डेटा अपलोड करण्याची शेवटची तारीख प्रवेश घेतलेल्या उमेदवारांचा तपशील 15/1/2021. तर मित्रांनो, अशा प्रकारे होती BE BTechच्या कॅप राऊंडची आणि ऍडमिशन प्रोसेसची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.